एक संस्था आहे इंडियन पीपल इन सॉलिडॅरिटी विथ पॅलेस्टाईन, आणि ही संस्था कुठेही रजिस्टर्ड नाही आहे, ही NGO पण नाही आहे आणि कुठंच ही संस्थेचं काहीच अस्तित्व नाही आहे ऑन पेपर. आणि या संस्थेचा फ्लॅग दाखवून, झेंडा दाखवून हे लोक काय करतात, रिलायन्स मॉलमध्ये घुसतात, व्हिडिओ बघा, मॉलमध्ये घुसतात आणि सगळ्यांना आवाहन करतात की रिलायन्सचे कपडे घेऊ नका आणि सगळ्यांनी बहिष्कार घाला. आणि हे बघा, हे विरोध करताना या लोकांनी कोणत्या पद्धतीचे कपडे घातलेत, यांनी पूर्णपणे हिंदू संस्कृतीला रिप्रेझेंट करणारे कपडे घातलेले तुम्ही बघत असाल व्हिडिओमध्ये. हे असेच कपडे मुद्दामून का घातले? आणि हे लोक पॅलेस्टाईनचा झेंडा दाखवतात, त्याच्यानंतर इस्रायलचे झेंडे मॉलच्या बाहेर येऊन जाळतात. आणि जेव्हा पोलीस अशांतता पसरवण्यासाठी, यांना जेव्हा स्थिती कंट्रोल करण्यासाठी जेव्हा व्हॅनमध्ये घालून जेव्हा दुसऱ्या ठिकाणी घेऊन जातात, त्या व्हॅनमध्ये यांना BP शूट होतं, यांना हार्ट अटॅक येतात, यांना कसं बसं व्हायला लागतं. आणि त्या व्हॅनमध्ये बसून सुद्धा हे लोक काय म्हणतात बघा, लॉंग लिव्ह पॅलेस्टीन. काय संबंध पॅलेस्टीनचा तुमचा भारतामध्ये? आणि एवढंच जर तुम्हाला पॅलेस्टीनचं कौतुक आहे, करा, पण जेव्हा मुर्शिदाबादमध्ये हिंदूंवरती अत्याचार होतो तेव्हा तुम्ही कुठं असता? जेव्हा बांगलादेशमध्ये हिंदूंना पळून पळून मारलं जाते तेव्हा तुम्ही कुठं असता? तेव्हा त्यांच्याबरोबर का तुम्ही उभं राहत नाही? विचार करा.